हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे। मी अमोल गायकवाड आणि आपण अभ्यासतोय इयत्ता 11वी अर्थशास्त्र, प्रकरण नंबर 1, अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना। मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्रातील अनेक मूलभूत संकल्पनांबद्दल माहिती घेतलेली आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यापूर्वी शिकवलेल्या सर्व भागाच्या लिंक उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून यापूर्वी झालेला अभ्यासक्रम परत एकदा अभ्यासू शकता। ठीक आहे, आपण पुढे जाऊया, पण त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा, म्हणजे भविष्यात येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे सर्वप्रथम कळतील। ठीक आहे, आज आपण जी संकल्पना अभ्यासणार आहोत त्यामध्ये प्रमुख 3 संकल्पना आहेत: संपत्ती, उत्पन्न आणि व्यय शक्य उत्पन्न। बऱ्याच मुलांना संपत्ती आणि उत्पन्न याच्यामध्ये नेमका फरक काय आहे हे कळत नाही। आपण साध्या शब्दामध्ये सर्वप्रथम संपत्ती आणि उत्पन्न या दोन्ही संकल्पना कशा भिन्न आहेत हे समजून घेऊया। संपत्ती ही एक अशी गोष्ट आहे की जी बाजार भावानुसार विकता येते आणि ती विकून आपल्याला पैसे उपलब्ध होऊ शकतात। म्हणजे अशी कोणतीही मालमत्ता की जी बाजारात विकता येईल अशा गोष्टीला आपण संपत्ती असं म्हणतो। तर उत्पन्न म्हणजे काय? तर उत्पन्न म्हणजे दर महिन्याला किंवा वर्षाला एक ठराविक रक्कम आपल्याला मिळत राहते, या गोष्टीला आपण उत्पन्न असं म्हणत राहतो। उदाहरणार्थ बघा, छोटासा फरक आहे की आपलं एक घर आहे, ज्या घरामध्ये आपण राहतो, तर हे घर आपली संपत्ती होईल। म्हणजे जर आपल्याला गरज लागली तर आपण घर विकून त्याच्यापासून पैसे मिळवू शकतो। पण घर म्हणजे उत्पन्न आहे का? तर घर म्हणजे उत्पन्न नाही आहे। जर हे घर आपण कोण्या एका व्यक्तीला भाड्याने दिलं आणि दर महिन्याला आपल्याला त्या घराचं भाडं मिळू लागलं, तर हे जे मिळणारं भाडं आहे हे आपलं उत्पन्न आहे। म्हणजे बघा, थोडासा फरक आहे। घर ही संपत्ती आहे, तर घराचं भाडं हे आपलं उत्पन्न आहे। चला, अर्थशास्त्रीय भाषेमध्ये संपत्ती, उत्पन्न आणि व्यय शक्य उत्पन्न काय आहेत हे अभ्यासूया। सर्वप्रथम संपत्ती। संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते व ज्या वस्तूची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूंना संपत्ती असं म्हणतात। बाजार मूल्य असतं याचा अर्थ ती वस्तू बाजारात विशिष्ट रकमेला मिळत असली पाहिजे, तिची काहीतरी एक किंमत असली पाहिजे। आणि जिची देवाणघेवाण करता येते याचा अर्थ एकाच्या मालकी हक्कावरून दुसऱ्याकडे ती मालकी हक्काने हस्तांतरित झाली पाहिजे। उदाहरणार्थ घर, गाडी, टीव्ही, फ्रीज, शोकेस, फॅन या सर्व भौतिक गोष्टी ही व्यक्तीची संपत्ती असते, कारण या सर्व गोष्टींना विशिष्ट असं बाजार मूल्य आहे आणि ज्याची देवाणघेवाण करता येते, म्हणजे त्या वस्तू देऊन पैसे घेता येतात। या अशा कोणत्याही वस्तूला आपण संपत्ती या संज्ञेमध्ये टाकत असतो। संपत्तीची काही विशिष्ट अशी वैशिष्ट्ये आहेत। या संपत्तीची वैशिष्ट्ये अभ्यासल्यावरती आपल्याला नेमकं संपत्तीचा अर्थ काय आहे हे कळेल। संपत्तीची 4 वैशिष्ट्ये आहेत। पहिलं आहे उपयोगिता, दुसरं दुर्मिळता, तिसरं विनिमयता आणि चौथं आहे मनुष्यबाह्यता। ज्या वस्तूमध्ये या 4ही वैशिष्ट्यांचा समावेश होतो आणि जी वस्तू विकून पैसे मिळू शकतात अशा कोणत्याही वस्तूला आपण संपत्ती असं म्हणू शकतो। एक एक करून आपण याची वैशिष्ट्ये अभ्यासूया। पहिलं आहे उपयोगिता। उपयोगिता म्हणजे काय? तर उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता आहे। आपण यापूर्वीच उपयोगिता ही संकल्पना अभ्यासलेली आहे। त्यानुसार उपयोगिता याचा अर्थ होतो वस्तू किंवा सेवांमध्ये मानवी गरज भागवण्याची क्षमता असली पाहिजे। आणि संपत्ती म्हणजे एक प्रकारची वस्तू असते आणि मग या वस्तूमध्ये मानवाची गरज भागवण्याची क्षमता असेल तर आपण त्या वस्तूला त्या माणसाची संपत्ती असं म्हणू शकतो। उदाहरणार्थ टीव्ही, फ्रीज
वॉशिंग मशीन या ज्या वस्तू आहेत त्या माणसाची कोणती ना कोणती तरी गरज भागवतात आणि म्हणून या वस्तूंना आपण संपत्ती असं म्हणू शकतो. दुसरा मुद्दा आहे दुर्मिळता. दुर्मिळता याचा अर्थ असा होतो की मागणीच्या तुलनेत वस्तूचा पुरवठा दुर्मिळ असेल तरच त्याचा समावेश संपत्तीमध्ये होतो. म्हणजे जर वस्तूला मागणी जास्त असेल परंतु ती वस्तू सहज उपलब्ध होत नसेल, ती वस्तू थोडीशी दुर्मिळ असेल, तर त्या वस्तूला आपण संपत्तीमध्ये समाविष्ट करू शकतो. उदाहरणार्थ हिरे, सोने, चांदी या ज्या मौल्यवान धातू आहेत यांना आपण संपत्तीमध्ये समाविष्ट करतो. का? कारण याची मागणी जास्त असते परंतु पुरवठा त्याच्या तुलनेने फार कमी असतो आणि म्हणून पैसे देऊन या वस्तू किंवा हे दागिने किंवा ह्या धातूंना आपण मागणी करतो आणि म्हणून जी वस्तू दुर्मिळ असते अशा दुर्मिळ वस्तूला आपण संपत्तीमध्ये समाविष्ट करू शकतो. तिसरं आहे विनिमयता. विनिमयता याचा अर्थ होतो वस्तूचा विनिमय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करता आला पाहिजे. ज्या वस्तू मूर्त असतात त्यांचे हस्तांतरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होते अशा वस्तूंना आपण संपत्ती म्हणू शकतो. एका वस्तूची मालकी ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे गेली पाहिजे, तसंच वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली पाहिजे, तर अशा वस्तूंना आपण संपत्ती असं म्हणू शकतो. आता घर, जमीन या गोष्टी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत, परंतु एका व्यक्तीची मालकी बदलून ती दुसऱ्या व्यक्तीची मालकी होऊ शकते. म्हणजे आपण घर, जमीन हे विकू शकतो. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नाही गेल्या तरी मालकी हक्क मात्र बदलला आहे आणि म्हणून आपण घर, जमीन या संज्ञांना, या वस्तूंना आपण संपत्ती असं संबोधू शकतो, संपत्ती म्हणू शकतो. यामध्ये वाहनांचा समावेश करता येईल किंवा दागिन्यांचा समावेश करता येईल. हे सुद्धा एक पद्धतीची संपत्ती आहे. चौथं आणि शेवटचं असं वैशिष्ट्य आहे मनुष्यबाह्यता. वस्तू ही केवळ मानवी शरीरबाह्य असेल तरच ती हस्तांतरित केली जाऊ शकते. हे त्याच्या बाह्य आणि वैयक्तिक गुणधर्मानुसार झाले पाहिजे. उदाहरणार्थ टेबल, खुर्ची यासारख्या वस्तू. मनुष्यबाह्यता याचा अर्थ होतो मनुष्याच्या शरीराच्या बाहेरची वस्तू ही संपत्ती म्हणून गणली जाईल. एखादी व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचे अंग हे संपत्ती या संज्ञेत बसत नाहीत. उदाहरणार्थ किडनी. आपण अनेक वेळेस ऐकलं असेल की किडनीला मागणी आहे, किडनी एवढ्या रुपयाला विकली गेली किंवा किडण्यांचं रॅकेट चालतं, म्हणजे जेणेकरून छुप्या पद्धतीने किडण्यांची देवाणघेवाण केली जाते. तर किडनी हे मनुष्याच्या अंतर्गत भाग आहे आणि याच्यामध्ये वरील सर्व वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे उपयोगिता आहे का? तर आहे. दुर्मिळता आहे का? तर आहे. विनिमयता आहे का? तर आहे. परंतु किडनी ही मनुष्याची अंतर्गत गोष्ट आहे आणि ही संपत्तीमध्ये गणली जाऊ शकत नाही. कारण संपत्ती म्हणजे मनुष्य बाह्य अशी गोष्ट. नाही तर असं तर प्रत्येकजण म्हणेल की हा माझी संपत्ती आहे, पण व्यक्तीला स्वतःच्या इच्छा आकांक्षा असतात, व्यक्ती विचार करू शकतो आणि म्हणून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची संपत्ती होऊ शकत नाही. अगदी पत्नी ही सुद्धा नवऱ्याची संपत्ती होऊ शकत नाही, तिला सुद्धा स्वतःच्या इच्छा आकांक्षा असतात. ठीक आहे, जोक्स अपार्ट, विनोद म्हणून ही गोष्ट ठीक आहे, परंतु कोणताच व्यक्ती ह्या दुसऱ्या व्यक्तीची संपत्ती होऊ शकत नाही. संपत्ती म्हणजे अशी वस्तू की जिला बाजार मूल्य आहे आणि जिची देवाणघेवाण करता येते. त्याचबरोबर त्या वस्तूमध्ये या चारही वैशिष्ट्यांचा समावेश होत असेल तरच त्या वस्तूला संपत्ती असं म्हणता येईल. ठीक आहे, आपण नवीन संकल्पना अभ्यासूया. संकल्पनेचं नाव आहे वैयक्तिक उत्पन्न. वैयक्तिक उत्पन्न म्हणजे काय? तर व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोतांपासून मिळणारं उत्पन्न म्हणजे वैयक्तिक उत्पन्न आहे. मी व्हिडिओच्या आधीच सांगितलं की उत्पन्न ही एक अशी ठराविक रक्कम आहे जी आपल्याला दर महिन्याला किंवा दर वर्षाला, एखाद्या आठवड्याला अशी मिळत असते. आणि मग संपत्तीपासून उत्पन्न मिळू शकतं. त्याचबरोबर व्यक्ती एखाद्या ठिकाणी कामाला जात असेल तर त्याचा पगार येतोय, म्हणजे ते सुद्धा आपलं उत्पन्न आहे.
खूप साऱ्या वेगवेगळ्या स्रोतांमधून व्यक्तीला उत्पन्न मिळत असतं आणि हे उत्पन्न म्हणजे वैयक्तिक उत्पन्न असतं. आपण यापूर्वी एकदा अभ्यासलं होतं की ज्यामध्ये आपण म्हटलं होतं की एक शेतकरी ग्रामीण भागात काम करतो, परंतु तो फक्त शेती नाही करत, तर तो शेती करतो, त्याच्यापासून त्याला उत्पन्न मिळतं. त्याच्याबरोबर तो कोंबड्या पाळतो, शेळ्या पाळतो आणि याच्यापासून त्याला उत्पन्न मिळतं. त्याचबरोबर तो दुधाचा व्यवसाय करतो, पशुधनाचा व्यवसाय करतो आणि तिथून त्याला उत्पन्न मिळतं. अनेक शेतकऱ्यांचं दुसरं एखादं किराणा मालाचं दुकान असतं किंवा ट्रॅक्टर असतो जे ते भाड्याने देत असतात, किंवा शेतकऱ्यांचं एखादं घर असतं जे त्यांनी भाड्याने दिलं असतं. शेतकरी स्वतःसुद्धा कुठेतरी दुसऱ्या कंपनीमध्ये कामाला जात असतो, टेम्पररी नोकरी करत असतो, तिथून त्याला उत्पन्न मिळत असतं. असं सर्व स्रोतांकडून त्या व्यक्तीला उत्पन्न मिळत आहे. हे त्याचं वैयक्तिक उत्पन्न आहे. शेवटचा मुद्दा बघूया आपण आजच्या लेक्चरमधला. मुद्द्याचं नाव आहे वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न. व्यय शक्य असा शब्द दिलाय. व्यय याचा अर्थ होतो खर्च, शक्य याचा अर्थ होतो करू शकता येईल अशी गोष्ट. म्हणजे खर्च करू शकता येईल असं उत्पन्न म्हणजे व्यय शक्य उत्पन्न होय. व्याख्या असं सांगते की वैयक्तिक उत्पन्नातील असा भाग जो प्रत्यक्ष कर म्हणजेच उत्पन्न कर, वैयक्तिक संपत्ती कर इत्यादी भरल्यानंतर उरतो त्याला वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न असं म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष कर वगळल्यानंतर जेवढी रक्कम व्यक्तीकडे शिल्लक राहते की जी रक्कम तो खर्च करू शकतो अशा रकमेला आपण व्यय शक्य उत्पन्न असं म्हणत असतो. उदाहरणासाठी सांगतो, समजा माझा पगार 10 लाख रुपये वर्षाला आहे. एका वर्षाला 10 लाख रुपये मला उत्पन्न मिळतं आणि याच्यामधील संपत्ती कर आणि इन्कम टॅक्स म्हणजेच उत्पन्न कर मला 1 लाख रुपये द्यावा लागतो. तर अशा वेळेस 10 लाख रुपयांमधून 1 लाख रुपये उत्पन्न कर आणि संपत्ती कर गेला तर माझ्याकडे किती रुपये उरतील? 9 लाख रुपये माझ्याकडे उरतील. म्हणजे जरी माझं उत्पन्न 10 लाख रुपये आहे तरी मी खर्च फक्त 9 लाख रुपये इतकाच करू शकतो आणि 9 लाख रुपये हे माझं वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न आहे. म्हणजे संपत्ती कर आणि उत्पन्न कर असे प्रत्यक्ष कर भरल्यानंतर जेवढी रक्कम व्यक्तीकडे शिल्लक राहते, जी रक्कम तो खर्च करू शकतो अशा रकमेला आपण वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न असं म्हणत असतो. मला वाटतं या तीनही संकल्पना तुम्हाला कळाल्या असतील. संकल्पना सोप्या आहेत. याबरोबरच पुस्तकात काही इतर संकल्पना पण आहेत. जसं की तुम्हाला माहीत आहे का, यामध्ये जन्मजात मिळालेल्या गुणवत्तेचा समावेश संपत्तीत होत नाही. उदाहरणार्थ सौंदर्य, आवाज यासारख्या ज्या घटक आहेत यांचा समावेश आपण संपत्तीत करत नाही. कारण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे या गोष्टी हस्तांतरित करता येत नाही. उदाहरणार्थ लता मंगेशकरचा आवाज असेल किंवा एखाद्या चांगल्या अभिनेत्रीचं सौंदर्य असेल तर ते आपण तिच्याकडून घेऊन दुसरीला देऊ शकत नाही. त्यामुळे त्या ज्या गोष्टी आहेत, सौंदर्य किंवा आवाज, हे जन्मजात एखाद्या व्यक्तीला मिळतं, त्याचा समावेश संपत्तीमध्ये केला जात नाही. तसंच तुम्हाला माहीत आहे का, या परत सदरामध्ये भौतिक हस्तांतरण क्षमता आणि मालकी हस्तांतरण क्षमता अशा 2 संकल्पना दिलेल्या आहेत. भौतिक हस्तांतरण क्षमता याच्यामध्ये प्रत्यक्ष वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित केली जाते. उदाहरणार्थ वाहने म्हणजे कार, 2 व्हीलर्स किंवा सायकल वगैरे असेल, ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा जाते. त्याचबरोबर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीची सुद्धा करता येते. म्हणजे ती भौगोलिकरित्या सुद्धा गतिशील आहे, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला सक्षम आहे. तसंच मालकी हक्कानुसार सुद्धा ती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीची होऊ शकते. दुसरी संकल्पना आहे मालकी हस्तांतरण क्षमता, ज्यामध्ये यामध्ये काही बदल करू शकत नाही, परंतु त्याच्या मालकी हक्काचे हस्तांतरण करता येते. उदाहरणार्थ जमीन आणि घर या संपत्तीमध्ये मोजल्या जातात, परंतु जमीन किंवा घर हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाही आणि मग अशा वेळेस फक्त तिची मालकी बदलता येते.
एका व्यक्तीकडून ती दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीची होता येते, परंतु भौगोलिकरित्या या गोष्टीला गतिशीलता नाही आहे आणि म्हणून याचा समावेश संपत्तीत होत असला तरी ती मालकी हस्तांतरण क्षमता असलेली संपत्ती आहे. आणि काही संकल्पना आहेत तुम्हाला माहीत हवे या सदरामध्ये. मित्रांनो, मला बऱ्याच वेळेस फोन किंवा व्हॉट्सअपवरती वगैरे प्रश्न विचारले जातात की सर 2020-21मध्ये 25% अभ्यासक्रम कमी झाला आहे, मग 11वीचा हा अभ्यासक्रम कमी झाला आहे, तर मग कशाला तुम्ही शिकवता? तर बघा, अभ्यासक्रम कमी झाला आहे याचा अर्थ एखादी गोष्ट आपल्याला माहिती नसावी असा त्याचा अर्थ होत नाही. मी सांगेल की अर्थशास्त्र हे तुम्ही सर्वप्रथम शिकताय, पहिल्यांदाच पुस्तक या रूपाने तुम्ही अर्थशास्त्राचा अभ्यास करताय. मग अशा वेळेस जेवढं जास्त माहिती तुम्हाला असेल तेवढं तुम्हाला तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर होईल. त्यामुळे अर्थशास्त्रातला कोणताही भाग कट केलेला असू द्या, 25% अभ्यासक्रम 2020-21साठी कमी करण्यात आला आहे हे मला माहिती आहे, तरीसुद्धा मी या अभ्यासक्रमांवरती व्हिडिओ बनवत आहे. कारण एखादी गोष्टीचं माहिती आपल्याला असेल तर काही वाईट होणार आहे का? तर काहीच वाईट नाही होणार आहे. आपल्याला फक्त त्या अभ्यासक्रमावरती प्रश्न विचारले जाणार नाहीत, परंतु ती गोष्ट आपल्याला माहिती असावी असं माझं वैयक्तिक मत आहे. आत्ता जो भाग मी शिकवणार आहे तो 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये 11वीमध्ये वगळण्यात आला आहे. त्याचा अभ्यास मी नाही केला तरी चालेल, परंतु माहिती ठेवायला काहीच हरकत नाही आहे. थोडक्यामध्ये बघूया आपण. उत्पन्नाचे खालील प्रकारे विविध प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे स्थिर उत्पन्न. स्थिर म्हणजे निश्चित असा उत्पन्न. विशिष्ट कालावधीत स्थिर असणारे उत्पन्न याला आपण स्थिर उत्पन्न असं म्हणतो. उदाहरणार्थ भाडे, वेतन इत्यादी. आपल्याला घराचं किंवा जमिनीचं भाडं येत असेल, हे आपल्याला निश्चित वेळीत निश्चित असं भाडं येतं आणि म्हणून हे स्थिर उत्पन्नामध्ये गणलं जातं. दुसरी संकल्पना आहे अस्थिर उत्पन्न. विशिष्ट कालावधीत अस्थिर असणारे उत्पन्न याला आपण अस्थिर उत्पन्न असं म्हणतो. अस्थिर उत्पन्न असतं का? तर अस्थिर उत्पन्न असतं. जसं की एखाद्या व्यक्तीचा कारखाना आहे आणि या कारखान्यामध्ये त्या कारखान्याचा तो मालक आहे. वस्तू विकल्या गेल्या तर त्याला पैसे मिळतात आणि ज्याच्यामधून त्याला उत्पन्न मिळतं. असंही होऊ शकतं की कदाचित वस्तू विकल्याच गेल्या नाहीत, त्याला उत्पन्न मिळालंच नाही, मग अशा वेळेस त्याला उत्पन्न मिळणारच नाही. हे अस्थिर उत्पन्न म्हणजेच उदाहरणार्थ नफा होय. एखाद्या वस्तू विकल्यापासून किंवा कारखान्याचं उत्पन्न असेल हे नफ्याच्या स्वरूपात मोजलं जातं, जे की संयोजकाचं उत्पन्न असतं. आणि मग यामध्ये नफा कधीकधी धन होऊ शकतो, कधीकधी ऋण होऊ शकतो, कधीकधी शून्य होऊ शकतो, म्हणजे नफा मिळणारच नाही. कधीकधी नुकसानही होऊ शकतं आणि कधीकधी आपल्याला जास्त प्रमाणात पैसे उत्पन्नाच्या स्वरूपात मिळू शकतात. तिसरी संकल्पना आहे पैशातील उत्पन्न. याला आपण प्राप्ती असं म्हणतो. पैशातील उत्पन्न हे उत्पन्न देशाच्या चलनाच्या स्वरूपात प्राप्त होते, त्याला पैशातील उत्पन्न किंवा मौद्रिक उत्पन्न म्हणतात. उदाहरणार्थ पगार हा एक प्रकारचा पैशातील उत्पन्न आहे. 5,000 रुपये मिळाले. 5,000 हे देशाच्या चलनात मिळालेले पैसे आहेत, म्हणून त्याला मौद्रिक उत्पन्न किंवा पैशातील उत्पन्न असं म्हटलं जाईल. ड आहे वास्तव उत्पन्न. वास्तव उत्पन्न याचा अर्थ होतो प्रत्यक्ष खर्च करण्यायोग्य उत्पन्न. याला आपण वास्तव उत्पन्न म्हणतो. पैशाच्या मोबदल्यात वस्तूची खरेदी करणे. म्हणजे 5,000 रुपये मिळाले हे झालं मौद्रिक उत्पन्न, पण 5,000 रुपये देऊन आपण 5,000 रुपयाची एखादी वस्तू विकत घेतली तर जी वस्तू आहे ती वास्तव उत्पन्न असं म्हटलं जाईल. पुढे आहे करारात्मक उत्पन्न. विशिष्ट नियम व शर्तीनुसार मिळणारे उत्पन्न हे करारात्मक उत्पन्न असतं. करार करून मिळणारे उत्पन्न. जसं की आपण वेतन करार करतो किंवा भाडे करार करतो, यामध्ये भाडं आणि वेतन हे करारात्मक उत्पन्न आहे. उर्वरित किंवा शेष उत्पन्न. उत्पादन घटकांना सर्व मोबदले दिल्यानंतर शिल्लक राहणारे उत्पन्न म्हणजे उर्वरित उत्पन्न होय. उदाहरणार्थ नफा. उत्पादनाचे 4 घटक असतात: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. भूमीला खंड दिला जातो, मजुराला वेतन दिलं जातं, भांडवलाला व्याज दिलं जातं आणि उत्पादन केल्यानंतर या तीनही गोष्टींना, या तीनही घटकांना जेव्हा पैसे दिले जातात आणि त्याच्यानंतर जे उत्पन्न राहील
ते संयोजकाचा नफा असतं आणि म्हणून याला उर्वरित किंवा शेष उत्पन्न असं म्हटलेलं आहे. नंतर आहे अर्जित उत्पन्न. उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यानंतर मिळणाऱ्या उत्पन्नास अर्जित उत्पन्न असं म्हणतात. उदाहरणार्थ खंड, वेतन, व्याज, नफा हे अर्जित उत्पन्न आहे, कारण ते उत्पादन प्रक्रियेमध्ये भाग घेतल्यामुळे मिळतं. आणि शेवटचा मुद्दा आहे अनार्जित उत्पन्न. कोणत्याही उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी न होता इतर मार्गाने उत्पन्न मिळते, त्याला अनर्जित उत्पन्न असं म्हणतात. उदाहरणार्थ लॉटरी किंवा अनपेक्षित लाभ. यामध्ये बघा उत्पादन प्रक्रियेत भाग घेतलेला नाही आहे तरीही उत्पन्न मिळालं. उदाहरणार्थ स्कॉलरशिप. ठीक आहे, हा मुद्दा तुम्हाला कळाला असेल. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर या भागाला नक्की लाईक करा. आपले जे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या मित्रमंडळींना हे व्हिडिओ पाठवत चला, म्हणजे त्यांचाही अभ्यास तुमच्याचप्रमाणे सुरू राहील. हा भाग आवडल्यावरती व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा, म्हणजे भविष्यात येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे नक्की कळतील. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके.